स्वर्गीय चिंतामण हंदारचा मुलगा. मित्रांनो, 8 ऑगस्ट 1932 आपले लोकशाहीर स्वर्गीय दादा कोंडके साहेबांची आज जयंती आहे. त्यांना मी दंडवत प्रणाम करतो की जवळ विश्वचंद्र सूर्यचंद्र तारे राहतील, आमचे स्वर्गीय दादा कोंडकेंचे आम्ही फॅन्स. त्यांचे चित्रपट, त्यांचे गाणे ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा म्हणू, सोंगाड्या पण बी करू, कारण की असे कलावंत होणं फार मुश्किल आहे मित्रांनो. म्हणून दादांच्या जयंतीनिमित्त सर्व कलावंतांना मी प्रणाम करतो की दादांचे चित्रपट पहा. कला हे जीवन आहे मित्रांनो. साथ तुमचा, संघर्ष आमचा, असे विचारमंच, कला संस्कृती विचारमंच माननीय गव्हर्नर सरोदे साहेबांनी जे आम्हाला गोरगरिबांना मानधन म्हणजे पेन्शन योजना केलेली आहे, ते आमचे दादांच्या ह्या सोंगड्या पण आम्ही कला दाखवून आमचं जीवन जगतो आहे. म्हणून गावापासून शहरापासून जो बी गरजूवंत गरीब कलावंत आहे ते आपलं या चित्रपटातल्या पिक्चर फिल्मी पाहून आपले कला दाखवून आपलं जीवन गुजारतात. अशा गोरगरिबांचं काम दादा कोंडके साहेब जरूर करतील. म्हणून मी सोंगड्या दादांच्या फॅन्स, स्वर्गीय दादा कोंडकेचा फॅन, मी तुम्हाला दंडवत प्रयत्न करतो की आमच्या गोरगरिबांचं कल्याण करा. दादा कोंडके आलेले आहेत. अहो, तुम्ही मला ओळखलं नाही? आपलं नशीबच मांडू तर काय करून भांडू हो. गावापासून शहरापासून ढोलकीवाले, भजनकार, कीर्तनकार, अहो सनई वाजवणारे, ऑर्केस्ट्रामध्ये असे काम करणारे, असे पोट भरून आपलं जीवन गुजारणारे, यांना आज शाहीर दादा कोंडके साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना दंडवत प्रणाम करतो की दादांचेच गाणे, चित्रपट म्हणा, दादांच्या आशीर्वादाने तुमचं कल्याण होणार. ते होणार हो. कला हे जीवन आहे. साथ तुमचा, संघर्ष आमचा. मग कला संस्कृती विचारमंच माननीय गव्हर्नर सरोदे साहेब, आता मी आलो आहे. दादा कोंडके गावापासून शहरापासून सगळ्यांना एक जिवंत कला ही दाखवू. कला जिवंत ठेवा. कला जगली तर झाडं जगतील, आणि झाडं जगले तर चांगला गोड पावसाचं पाणी पडेल, आणि गोड पावसाचं पाणी पडलं आणि ते आपण साचू, भरपूर पीक उत्पन्न करू, फळं आपल्याला खायला मिळतील, आणि सर्वांना आनंदाने जगू. म्हणून कोणाची ही झाडं, कोणाची हवा, कुणी लाविला हा आबाळी दिवा, चला बदलूया सारा समाज, करू दुनियेवर दिरा. हे आला महाराजा, जसं जीवात जीव घुटमळ, तसं प्रीतीचं वाटतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, आणि हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली अकळ, पाणी थेंब थेंब गळ, टिंग टिडिंग डिडिंग, ढगाला लागली अकळ, पाणी थेंब थेंब गळ, टिंग टिडिंग डिडिंग, वर ढगाला लागली अकळ, पाणी थेंब थेंब गळ, चल गरानी गाऊया गाणी, फेरूया बाकरा संग, रामाच्या पाऱ्यात गार गार वाऱ्यात मिळू दे अंगाला अंग, हे जावा तुझं न माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ. म्हणून झाडं लावले तर आपल्याला चांगला आभाळातून चांगला गोड पावसाचा अमृतासारखा पाऊस मिळतो, आणि त्या पावसामुळं नद्या नाले हे भरून जातात, आणि आपल्या पृथ्वीवर माणसाने जी घाण केलेली ती वाहून जाते. म्हणून आपण घाण करू नका, आणि व्यसनमुक्तीपासून दूर राहा. भारत हा बलशाली आहे, आणि बलशाली बनवा. हिंदवी स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं? शिवाजी महाराजांनी, राजांनी, तुमच्या आमच्यासाठी. संविधान 70 वर्ष तक्ता कुणी बदलला? बाबासाहेब आंबेडकरांनी. महामानव विश्वरत्न बाबासाहेब बदललं का नाही? म्हणून आपल्या देशाची संस्कृती साऱ्या जगाला प्यारी आहे. विश्वरत्न बाबासाहेबांनी हे नाव आमच्या तुमच्यासाठी संविधान सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणून याचा फायदा घ्या, आणि आपली कला, जिवंत कला दाखवा, ती जगवा, आणि गोरगरिबांना मानधन, 50च्या पुढं जे थकले, आजारी, कोरोनामुळे संकटात अडचणी दुःखात पडले, त्यांची लवकर पेन्शन योजना करा, असे माननीय संस्थेचे अध्यक्ष गव्हर्नर सरोदे साहेब आणि प्रतिमा सूर्यवंशीताई या महाराष्ट्र अध्यक्ष यांना मी दंडवत प्रणाम करतो की आज दादांची जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की कला ही जिवंत ठेवा, अशी शुभेच्छा. नामे बरोबर बोलला. सदा आहे म्हणून सर्व काय. मित्रांनो, कला हे तर जीवन आहे. म्हणून साथ तुमचा, संघर्ष आमचा. कला संस्कृती विचार मंच माननीय श्री गव्हर्नर जी सरोदे साहेब, संस्थेचे अध्यक्ष, तसं प्रतिमाबाई सूर्यवंशीताई या अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष, यांनी आज गोरगरीब कलावंतांचा हा मानधन योजना चालू केला. आपला देश प्रगतशील होणार, कला जिवंत ठेवली तर जरूर होणार, ही आमची नम्र विनंती. दादांच्या जयंतीनिमित्त सर्व कलावंतांना, दादांना ह्या गोड वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, जय भीमराया, हर हर महादेव.